चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण शिकणार आहोत ज्वारीची भाकरी। आणि पीठ घ्या सर्वप्रथम आणि पाणी टाकून थोडं थोडं व्यवस्थित असं चुरून घ्या। पिठाला व्यवस्थित जेवढं चुराल तेवढी आपली भाकरी व्यवस्थित आणि खमंग होते। व्यवस्थित पिठाला चुरून 4-5 वेळेस व्यवस्थित असं चुरून घ्या। जेवढा वेळ तुम्ही भाकरीला व्यवस्थित चुराल तेवढीच भाकरी अशी खाण्यासाठी आपली चवदार होते किंवा भाकरी अशी तुटत नाही। परत असा उंडा करून घ्या, व्यवस्थित भाकरी थापून घ्या। पीठ लावा, थोडंसं पीठ टाका प्लेटमध्ये आणि परत भाकरी व्यवस्थित थापून घ्या। एका हाताने सुरुवातीला व्यवस्थित थापून घ्या। एक हात साईडला लावून घ्यायचा आणि गोल गरगरीत झाली पाहिजे भाकरी। असं थोडं एखाद्या साईडला चिरल्यासारखं वाटलं तर थोडंसं पीठ लावून घ्या आणि दोन्ही हाताने परत व्यवस्थित गोल अशी भाकरी करून घ्या। मी म्हणाल भाकरी का सांगितली, सगळ्यांना भाकरी येते, पण असं असतं की नवीन लोकांना भाकरी येत नाही। त्यामुळे ही आपण भाकरीची रेसिपी टाकलेली आहे ज्वारीच्या। आता ही गॅसवर टाकल्यानंतर पाणी लावून घ्या आणि परतून घ्या भाकरी। व्यवस्थित भाजून घ्या आणि बघा ही कशी टम्म फुगलेली भाकरी आहे। मस्त टम्म फुगलेली भाकरी आणि कोणतीही भाजी असो, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, कशासोबतही